आधुनिक जगामध्ये ना फिजिकल आरोग्यासोबतच माइंडचा जो आरोग्य आहे, मानसिक आरोग्याचा देखील भर वाढत चाललेला आहे. म्हणजे बरोबर. त्याचं देखील दुखणं तितकंच वाढत चाललेलं आहे. ते अगदी. काळामध्ये हा जो बदल झालेला आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. सो खरं तर इवन WHO पण सांगतं की व्हॉट इज हेल्थ. सो हेल्थ इज नॉट जस्ट absence ऑफ डिसीज. सो हेल्थ अँड वेलबिंग इज ऑल अबाउट फिजिकल, मेंटल, सोशल, देन स्पिरिच्युअल, ऑक्युपेशनल वेलबिंग. सो हा बॅलन्स फार महत्त्वाचा आहे. आणि हे शिकले खरं तर मी MBBSच्या पहिल्या वर्षाला, पण आय थिंक मलाही ते समजायला आणि आचरणात आणायला 15 वर्ष लागले. आणि म्हणूनच त्याच धर्तीवरती हे ॲप आहे की ह्याचे जे महत्त्वाचे 4 पिलर आहेत. एक म्हणजे हेल्थ, एक म्हणजे माइंडसेट, आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी जे योगा एक्सपर्ट आहेत आमच्याकडे, सो योगा फॉर्ममध्ये, आणि न्यूट्रिशन. बरं. सो हे जे 4 मेंटर्स आहेत, मी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. बरं. मग आता कुठलंही आपण नवीन एखादं ॲप म्हणा किंवा नवीन काहीतरी सुरू करतो, तर आपल्याला नक्कीच हे माहिती पाहिजे की हे नक्की काय आणि का बरं. कारण वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट, की खरंच आपल्याला का गरज आहे ह्या सगळ्याची. तर जसं आपण आजकाल ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इतके सारे गॅजेट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आणि घरातनं बाहेर पडताना आपण मोबाईल चार्ज करतो, तो म्हणजे चार्ज केल्याशिवाय आपण बाहेर सुद्धा पडत नाही, किंवा पॉवर बँक कॅरी करतो, आपले EVs आहेत ते आपण सगळं चार्ज करून कॅरी करतो. पण मला एक सांगा, आणि जे हे एपिसोड बघतात मला त्यांनाही विचारायचं, एक 2 मिनिटं विचार करा की आपण स्वतःला कधी चार्ज केलंय का. म्हणजे हा प्रश्न खरंच विचारण्याजोगा आहे आपल्याला. आपण तो 5 मिनिटाचा तरी वेळ स्वतःसाठी दिलेला आहे का. सकाळी उठल्यापासून अलार्म वाजत असतो, तो स्नूज होत असतो, आणि मग सगळी घरामध्ये एकदम आरडाओरडा असते. मेट्रो सिटीजमध्ये तर आपल्याला एवढं ट्रॅव्हल करायचं असतं, आणि मग ट्रेनमधनं जातोय, बसमधनं जातोय, ट्रॅफिक आहे. मग त्याच ताणतणावातमधनं तेच कॅरी फॉरवर्ड करून आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जातो. तिथे सुद्धा आपण 100% देऊ शकत नाही, कारण हाच ताणतणाव आपण कॅरी केलाय. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये आहोत आपण ह्या क्षणी, पण मनामध्ये तर मागे काय झालं ते, किंवा पुढे मी काय करणार आहे तेच चालू आहे. आणि हेच सगळं कॅरी करून आपण घरी येतोय, आणि मग घरी आपल्या घरच्यांना, आपल्या मुलांना पण पुन्हा तेच वाईब्स जात आहेत. सो ही ॲक्च्युली रिअल सिच्युएशन आहे. बिलीव्ह मी सुद्धा ह्यातनं गेलेलं आहे, आणि हे सगळं बघितलंय आणि त्याचे परिणाम बघितलेत.